नाव सांगा तुमचं. पिराजी धोंडीबा वाघोले, काळेवाडी, नडेनगर. हा, काय त्रास होता? मला म्हणजे मणक्याला गॅप पडलेला आहे, 4था 5वा मणका, आणि मानेला पण थोडा गॅप आहे. आणि मला उभं राहता येत नव्हतं. पायाचा खुबा, नंतर पोटरी याला सतत मुंग्या यायच्या. तर 50 फूटपर्यंत पण चालू शकत नव्हतो, इतका त्रास व्हायचा. बर, सतत वेदना असायच्या, सतत पाय दोरीने सतत बांधून ठेवावा लागायचा. बर, 10-25 फूट चाललं तर लगेच बसावं लागायचं. म्हणजे इतका त्रास होता. त्यामुळे इथली माहिती मिळाल्यानंतर मग मी इथं आलो. मग थोडे दिवस लागले, जरा त्रासच होता ते झाला तरी. 2-3 महिन्यानंतर मग हळूहळू कमी कमी होत गेला. व्यायामाला लागलं तरी पाय बांधून व्यायाम करावा लागायचा, इतकं दुखायचं. नंतर मग हळूहळू जसं व्यायाम करत गेलो तसं तसं कमी कमी होत गेलं. मी जसं कमी होत गेलं तर बरं झाल्याशिवाय आपल्याला बंदच करायचं नाही असं ठरवलं. आणि आता मी एकदम 100% बरा झालेलं आहे. आता काही दुखत नाही, काही त्रास वगैरे अजिबात होत नाही. किती बी चालू शकतो. आता जिना पहिला मजला चढू शकत नव्हता, आता 3 मजले न थकता चढतो. बर, ही थेरपी तुम्ही इतरांना सुचवाल का? सुचवा ना, नक्कीच. हा, नक्कीच. हा जर व्यायाम केला ना तर जवळ मलाच आहे ना 3.5 लाख रुपये ऑपरेशनला सांगितले होते. 2 वर्ष मी बिर्लाला ट्रीटमेंट केलं, भरपूर गोळ्या खाल्ल्या, पण काहीच फरक नाही झाला. पण ईद आल्यामुळे ना, तर व्यायामानेच माणूस ठीक होऊ शकतो. हा जर व्यायाम थेरपी जर केली तर 100% बरा होऊ शकतो, मला जर खात्री झालेली आहे. आणि कुठल्याही माणसाला जर व्यायाम केला, मनापासून केला, रोजचे रोज केला, तर नक्कीच 100% बरा होऊ शकतो.